मावळमध्ये राजकीय पक्षांच्या डावपेचांनी वेग घेतलाय। ग्रामीण भागातील राजगादी मिळवण्यासाठी सगळ्याच पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत। स्थानिक पातळीवरील निवडणुकीसाठी देखील भाजपनं कंबर कसली आहे। जिल्हा परिषद इंदोरी वराळे गटातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली जाते। भाजप युतीकडून मेघा भागवत यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरलेला आहे। पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी मावळ तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यातच आपण सध्या इंदोरी गटातील असणाऱ्या मेघा भागवत यांच्या इथं आहोत। ते आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। शेकडोंच्या संख्येने बाईक आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी युवक असतील, अनेक लोक या ठिकाणी आहेत। ताई, काय सांगाल, कशा प्रकारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी? आज इथून इंदोरी इथून वडगावपर्यंत रॅली निघणार आहे। पण ही रॅली नसून की आमच्यावर टाकलेला विश्वास, दादांवर टाकलेला विश्वास आहे। आजपर्यंत दादांनी जी कामं केली त्याची पोचपावती म्हणून आज हे सगळे इथं आलेले। आज खऱ्या अर्थानं मी आपल्याला सांगू इच्छितो, जर मी MPSC परीक्षेचा अभ्यास केला असेल तर मी का कॉलेजचा पेपर देऊ? म्हणजे मी जर MPSCच्या अभ्यासासाठी 5 वर्ष कष्ट केलेत, त्याच पद्धतीने मी जिल्हा परिषद लढवण्यासाठी 5 वर्ष कष्ट केलेत, मग मी काही ॲडजस्टमेंट करायला का तयार होऊ? आज राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारीची घोषणा व्हायला हवी होती, पण ती न होण्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे की हे नातेगोत्याचं राजकारण, आणि या राजकारणामुळं आजपर्यंत सामान्य कार्यकर्ता कधी पुढं आलेला नाही। एका घरात किती पदं द्यायची, एका घरात एकाच कुटुंबात किती पदं द्यायची, हे देखील जनतेला पडलेला प्रश्न आहे। प्रशांतदादा भागवत यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाची ताकद ही वाढलेली आहे। या ठिकाणी स्वर्गवासी दिगंबरदादा भेगडे या गणातून निवडून आल्यानंतर ते आमदार झाले, म्हणजे त्यांचा हा बालेकिल्ला आहे। म्हणजे दादा असतील, नंतर आमचे धोंडीपणाना मराठी असतील किंवा बाळाभाऊ भेगडे असतील, यांनी या गावातून, या गटातून यांना कायम आघाडी मिळत गेलेली आहे। म्हणून आम्हाला खात्री आहे की कार्यकर्त्यांच्या आणि महिला कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही या ठिकाणी नक्कीच आघाडी घेऊ आणि आमचे तिन्ही उमेदवार विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे। मी सागर शिंदे, मावळ।